मित्रांनो, आपल्यासोबत हा नंदी दिसतोय. सर्वसामान्य बैलगाड्या मालकाचा नंदी आहे आणि आज गुलाल झालेला आहे. आणि औंधचं मैदान जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. त्या मैदानात गुलाल झालाय म्हणल्यावर भरपूर मोठी गोष्ट आहे, कारण बरीच टॉपची बैल आलेली आणि तसल्या गुलालात राहणं म्हणजे भरपूर मोठा मान आहे. मालकासाठी भरपूर अभिमानास्पद ही गोष्ट आहे. मालक, पहिल्यांदा बैलाचा परिचय सांगा, तुमचा परिचय. माझं नाव सूर्य जेवले वडी. हम्म. पुष्पा बैलाचं नाव दुसरा आहे आता. आता किती दिवस झाले गुलाल झाला नव्हता, क्या कायमच गुलाल आहे? ना आता 2 महिने आमचं बॅकफुटला गेले ते हा. लेंगऱ्यात राहिलेला. हम्म. तिथनं ते 2 महिने गुलाल नव्हता. गट काढायचो 18 मैदान सीमेला कडाली. नंतर न कोरेगावात आता पळलो, तिथे 1 नंबर झाला. नंतर परवा दिवशी नागटाला पळलो महाराष्ट्र केसरीला, तिथं 4 झाला. आणि आज इथं 6 झाला औंधला. म्हणजे 9 दिवसात 9 फेरे झाली ती. 9 दिवसात नाही 7 दिवसात 3 मैदान राहिला तो. आता वय तिचं म्हणजे दुसरा आहे, 25 महिन्याचा खोंड आहे. मित्रांनो, आपणच त्याची सुरुवातीला मुलाखत घेतलेली, ज्यावेळेस मला वाटतं आदत होता त्यावेळेस मुलाखत घेतलेली. कारण ज्या मी काय बोलतो, जो बैल पाहणार आहे त्याची मुलाखत झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. आता तुम्ही संघर्ष बी भरपूर बघितलाय. पहिल्या मुलाखतीमध्ये बी तुम्ही डोळे तुमच्या पाण्याने भरलेला संघर्ष बघितला, पण आज त्या संघर्षाचं फळ आहे ना, जाईल तिथे द्यायला लागलाय. हो, 2 महिन्यात 18 मैदान आम्हाला कड आली सेमीला. त्यानंतर बरीच लोकांनी फोन केला. कोण म्हणे 25,000 द्या, 30 द्या. काही लोकांनी त्यांनी पैसे मागितलं आणि आम्ही काही पैसे देत नाही कोणाला. येईल तसं पळून आता कोरेगावात 1 नंबर केला. ज्यांनी पैसे मागितलं त्यांनी आता फोन करतात रोज. बघा मित्रांनो, ह्याला म्हणायचं बैलगाडी क्षेत्र. जर तुमचा बैल पाहिला तर पैर चालून येते ती, लोक घरी येते ती आणि पैर मागते ती. आता मेन रोल आहे तुमचा. तुम्ही कायम मला दिसता तुमचा उद्योगधंदा सोडून त्यांच्यासोबत असता. बऱ्याच गोष्टी झाल्या, पण आता त्या गोष्टींचा आहे ना, एक कसं असतं, एक पडता काळ असतो आणि एक चालूचा यशाचा काळ असतो. आता यशाचा काळ चालू झालाय तुमचा, आता थांबू शकत नाही, कायम गुलाल. बरोबर आहे की. आता काय झालं, कोरेगावात आम्ही पळलो. कोरेगावात वाटारचा निम वाटारचा माऊली त्याच्या संग आम्ही पळलो. तिथं आम्ही 1 नंबर केला. 2च दिवसानं यात्रेचं मैदान पडलं महाराष्ट्र केसरी नागठाणचं. आता शेवटी आपला दुसरा खोंड आहे. तरी पण काय म्हणली, जरा सगळ्या पोरांचा विचार घेतला, म्हणजे सगळे ह्याच्यासाठी झगडते ती. नाही म्हणली नागठाणला पळायचं. ठीक आहे म्हणलं. आपल्या शेजारी एमआयचं मैदान पडले 17 तारखेला आणि ते मैदान होतं 14 तारखेला. 15 आणि 16 2च दिवसाचा गॅप होता. आणि त्याच्या आधी 11 तारखेला कोरेगावचं मैदान खेळलो होतो. 12 आणि 13ला बैल बसून 14ला नागठाण, 15-16ला बसून 17ला परत एमआय वर पळायचं होतं. तरी पण म्हणली नागठाणला पळायचं. पळलो आम्ही. तिथं आम्ही संभाजीनगर बुलढाण्याचा बैल मागवला. ते पण आले इतक्या लांबनं. चांगला बैल आहे, इथंच बाजूला बांधला. मगाशी तुम्ही मुलाखत मला वाटतं घेतली त्याची, अर्जुन म्हणून. त्याच्या संघ आम्ही नागठाण्यात 4था नंबर केला. त्याच्यानंतर 2 दिवसांनी 15 आणि 16 2च दिवस मध्ये गेले. 17 तारखेला आज इथं एमआय केसरी मैदान झालं. तिथं आम्ही आता 6वा नंबर केलेला आहे. तर ह्याची एक वैशिष्ट्य म्हणजे, मागाशी मालक बोलले की 2 महिने आम्हाला गुलाल नाही भेटला. बरोबर आहे, त्यांचं 2 महिने गुलाल नाही भेटला, पण कड येते. कडचा ह्याचा काही विषय नाही. बैल हा पब्लिकचं ओरिजिनल भिताड आहे. फक्त काय असतं, माणसाचं थोडं बॅडपेच असतं. कवा सगळ्या गोष्टी साधून आल्या तरी समोरचा पैरकऱ्याचा समजा बैल असं 2-3 मैदानात झालेलं आहे की बैलांना तासात उडी मारली म्हणजे बॅडपेच होतं. असं काय नाही की त्याला कड आली म्हणून आम्ही मार खाल्ला. सेमीला आम्हाला कायम कड ही असतीच. जास्तीत जास्त 2 नंबर तास नाही तर 7 नंबर तास. पण कड आली म्हणून आम्ही म्हणजे त्याला आम्ही ते भेट नाही, किंवा तो सुद्धा आम्हाला म्हणजे की तुम्ही भिवू नका, बिंदास राहा, अशातलंच तो वासरू आम्हाला भेटलेला आहे. त्याच्यामुळे कडचा ह्याचा काय नाही, जरा आमचं बॅडपेच होतं. आता आम्ही सलग 3 मैदानं केली. 7 दिवसात सलग 3 मैदानात 3 गुलाल आमचं झालेलं आहे. आता मी सुरुवातीला बोललो अपयशाचा काळ बघून गेला, पण आता यशाच्या काळात कसं वाटतंय? नाही, कसं होतं माहितीये का, तेव्हा पण आम्हाला हुरूप यायची, कारण आम्हाला गॅरंटी आहे, वस्तू आपली ठाम आहे. असं काय नाही की 2 महिने आम्हाला गुलाल नव्हता, पण तो संघर्ष आमच्यासाठी जास्त करायचा. तो घरी आला की इतकं म्हणजे उकरायचा, हे करायचा, म्हणजे त्याला पण मनापासून अंतकरणातून वाटायचं ना काहीतरी. आणि
थोडस पायऱ्याला बी व्हायचं जरा, मग काय झालं मधल्या काळात जरा व्हायचं इकडे तिकडे व्हायला लागले की पायरेकरी पण जरा ही व्हायला लागली ना आम्हाला. मग त्याच्यामुळे त्याला न्याय मिळत नव्हता योग्य ते. आणि ती कोरेगावपासून त्याला जी बैल चांगला मिळाला तिथं आम्हाला पैरकरी, तिथून त्याला न्याय मिळाला. तो पण आता म्हणजे एक नंबर. आम्हाला असं काय नाही की म्हणजे आमच्या बैलावर आम्हाला विश्वास होता, पडता काळ असला तरी काय नाही, कारण आपलं बैल आहे ह्यो ठाम आहे आणि ह्यो बाहेरनं आतनं दुई खांदी ओरिजिनल पब्लिकचं भिताड पळतो. त्याच्यामुळे आम्हाला गॅरंटी होती की आम्ही गोलाला येणार. फक्त काय आहे की यशाची पहिली पायरी आपण जे म्हणतो, पहिली पायरी फक्त आपल्यापासून थोडीशी दूर आहे. एकदा पहिली पायरी चढलो की यशाच्या पायऱ्या परत ऑटोमॅटिक येत राहतात. त्यातला प्रकार झाला. मध्यंतराच्या काळात थोडीशी पोरं व्हायचं थोडा हिरमोड, कारण गट आपण फरकानच काढत होतो. सेमीला कड जरी आली तरी थोडं 19-20 कधी डावी उजवी बाजू म्हणते नाहीतर नरमादी, त्यातला प्रकार होत होता. गाडीत पण थोडं पायऱ्यात पण इकडं तिकडं, त्याच्यामुळे जरा होत होतं. पण आता काय नाही, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. सलग हा तिसरा त्याचं मैदान आहे MI केसरीचं गुलालात आहे. बघा मित्रांनो, आज त्यांनी संघर्ष केला, सगळ्या गोष्टी केल्या, पण संघर्षाचं फळ मिळायला लागलं आणि बऱ्याच गोष्टीतून बैलगाडा मालक जात असतात मित्रांनो. त्यामुळं ही गुलालाची जी गोष्ट आहे किंवा ढाल असेल किंवा ट्रॉफी असेल, ही भरपूर मालकासाठी गुलाल म्हणजे मला वाटतंय मोठी गोष्ट आहे, म्हणजे सोन्यापेक्षा किंवा पैशापेक्षा. नाही, आतापर्यंत सगळी जी येतात ती गुलालासाठीच येतात ना. कसं आहे, नंबर कितवा हो किंवा काय नाही, प्रत्येकाला वाटतं आपला बैल हा गुलालात राहिला पाहिजे. आणि हे जे सगळं चाललेलं आहे ते निव्वळ नावासाठी आणि गुलालासाठी चाललेलं आहे. पण आम्ही ह्यो अजून सुद्धा वडीकरांचा पुष्पा, मालकाचं नाव तुम्हाला आता त्यांनी कॅमेरा सांगितलं, पण आम्ही कुठल्या मैदानात मालकाचं नाव अजून लावलेलं नाही. कारण एवढी जी टीम आहे ना, ही सगळी टीम त्या बैला मागे काम करते. त्याच्यामुळे मालक बी कधी गेला नाही पुढे आणि म्हटलं नाही की सूरज येवले, म्हणजे कुठंच त्यांनी त्यांचं नाव पुढे लावलेलं नाही. त्यांच्या डोक्यात एकच आहे की आपल्यापाशी आले ही आपली वस्तू गुलालात राहिली पाहिजे, मी मोठा हो किंवा मी पाना ह्यातला प्रकार त्यांच्यापाशी नाही. म्हणून ही सगळी टीम एक साथ आमच्या बरोबर काम करते. मित्रांनो, खरं आहे, जर बैलगाडा मालक जर अशा असले ह्यांच्यागत, तर सगळी मुलं आहेत ना एकत्र येते आणि मालकाला सपोर्ट करतात. का तर मालक मी नाही, सगळी टीम मालक आणि गावाच्या नावानं बैल पळतोय. आपण त्यांना शुभेच्छा करूया, कारण वेळ भरपूर झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, आज औंध या ठिकाणी धन्यवाद. ओपनचा